Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. 140 कोटीचा भारत आहे. किमान 40-50 कोटी लोक तर मरतील. आपल्याला त्या देशांसमोर जाऊन भीक मागायची वेळ होती. आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, आमचे लोक मरतायत. मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली म्हणून अख्खं मॉरिशस आज जिवंत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला लस मिळाली म्हणून आपण जिवंत आहोत. मी आपल्याला आठवण करून देतो कोविडच्या काळाची काय अवस्था होती. नातेवाईकाशी नातं दाखवण्याची चोरी होती. मौत मिट्टीला देखील जाऊ शकत नव्हतो. लोक ओळख दाखवत नव्हते. अशा प्रकारची अवस्था आपण सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये बघितली. पण बंधू भगिनींनो, जगात लोक म्हणायचे 140 कोटीचा भारत आहे. किमान 40-50 कोटी लोक तर मरतील, कारण भारत या लोकांना वाचवू शकणार नाही. जगाच्या पाठीवर 3-4 देश होते ज्यांनी कोविडची लस तयार केली होती. आपल्याला त्या देशांसमोर जाऊन भीक मागायची वेळ होती. आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, आमचे लोक मरतायत. बंधू भगिनींनो, त्यांनी आपल्याला सांगितलं असतं लस देतो, पण थांबा, आधी आमच्या लोकांना टोचतो, मग तुम्हाला लस देतो. भारताची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक असे पंतप्रधान आहे की ज्यांना आपल्या लोकांना वाचवायचं कसं आहे माहिती आहे. मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी विनंती केली, त्यांना रिसोर्सेस दिले आणि आपल्याच देशामध्ये कोविडची लस बनवून घेतली. 140 कोटी लोकांना 2 लसी या मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या. आपल्यापैकी प्रत्येकाला लस मिळाली म्हणून आपण जिवंत आहोत, म्हणून या ठिकाणी बसलो. नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते. 1 पैसा न घेता प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं. अरे मी तर म्हणतो बाकी त्यांनी केलेली मोठी कामं सोडा, यावेळेसचं मोदीजींना मत हे केवळ कोविडच्या लसीमुळे देखील आपण दिलं पाहिजे, कारण या देशाला जिवंत ठेवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि केवळ इथेच नाही बंधू भगिनींनो, मी मॉरिशसला गेलो होतो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मॉरिशसमध्ये होतं. मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. ते राष्ट्रपती म्हणाले की डीसीएम, तुम्ही माझा धन्यवाद हा मोदीजींना पोचवा. म्हणलं कशाबद्दल. म्हणाले जेव्हा कोविडचा प्रकोप सुरू होता त्यावेळी मॉरिशसमध्ये अक्षरशः किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते, पण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली म्हणून अख्खं मॉरिशस आज जिवंत आहे. आणि असं सांगणारे किमान 100 देश आज जगाच्या पाठीवर आहेत.